खरंच सर, आपल्या नावाप्रमाणेच आपण आजन्म येथील विद्यार्थ्यांना प्रकाशित करीत आला आहात। आज आपल्या सेवानिवृत्तीचा दिवस करिता प्रथमतः आपणास भावी जीवनातील उत्तम व व्यापक कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। आपण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथून शिक्षण घेत आपल्या भविष्याचा वेध घेतला। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील हरू हे आपलं जन्मगाव। पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आणि या जिल्ह्यातून मिळालेले स्वच्छ व निरामय संस्कार आपण कधी विसरला नाही। अनेक संकटांवर मात करून आपण पुरेसं शिक्षण घेऊन आपल्या श्री साई सेवा शिक्षण मंडळाच्या ग्रामीण विकास विद्यालय सालवा येथे सन 1993 मध्ये रुजू झालात। सतत 32 वर्ष शारीरिक शिक्षक व विषय शिक्षक म्हणून उत्तम सेवा दिली। माजी मुख्याध्यापक दिवंगत आदरणीय घडले गुरुजी, संस्थापक सचिव स्वर्गीय पीजी कठाळकर साहेब यांच्या तालमीत आपण संस्कारित झालात। आपल्या हातून आजवर अनेक विद्यार्थी घडले असेल, यशस्वी झाले असतील, परंतु आपण आपल्या भिंती नसलेल्या वर्गातूनही अनुशासनाद्वारे व कौशल्यांद्वारे उत्तम माणसं घडवली, हे कुणीही नाकारू शकत नाही। सर, आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं। आपला स्वभाव हा नेहमी असतमुख असायचा। मला आठवते, आपली व माझी सर्वप्रथम भेट झाली होती, ती तारीख होती 1 डिसेंबर 2011, माझ्या या विद्यालयातील नियुक्तीची तारीख। तो दिवस आहे आणि आजचा दिवस आपले ऋणानुबंध जुळले ते कायमचे व आजतागायत टिकून आहे। मला आजही आठवते, त्यावेळी आपणांकडे विद्यालयाचे वेळापत्रक तयार करण्याची जबाबदारी असायची। सर्वांना समान चष्म्यातून कामाचे समसमान वितरण हे ठळक वैशिष्ट्य आपण बनवलेल्या वेळापत्रकातून जाणवायचे। आपण सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असायचे। आमच्यासारख्या ज्युनियर्स कडून एखादी चुकी झाल्यास आम्हाला मार्गदर्शन करून काय योग्य अयोग्य आहे हे समजावून सांगायचे। आपण नेहमी उत्तम काम करणाऱ्या प्रामाणिक लोकांना साथ दिली। आपल्या विद्यालयाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न केला। मला स्वतःला वैचारिक माणसं खूप आवडतात। आपण एक वैचारिक शिलेदार आहात, हे अनेकदा आपल्या सहवासातून दिसून आले। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या विचारांना आपण कायम जपले। लहान मोठा भेद न करता आपण सर्वांशी चांगल्या प्रकारे वागलात। आज आपण बघतो की सेवेत अनेक कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका येतात आणि सेवेची मर्यादा ओलांडली की निघूनही जातात, परंतु काहीच मोजक्या व्यक्तींच्या नावाची आणि कार्याची नोंद होते। आपण त्या मोजक्यांपैकी एक आहात। म्हणूनच अनेक विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तर, राज्यस्तर, विभागीय स्तरांवरील यशाचे आपण मानकरी ठरलात। याची आपल्या नावापुढे कायमच नोंद असणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। आपण शालेय जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण असलेले सर्व मूल्यांचे स्वतः अनुसरण करतात। मला आपल्यातील सर्वात जास्त आवडलेलं मूल्य म्हणजे नीटनेटकेपणा व टापटीपणा। ते आपल्या राहण्या, बोलण्या, वागण्या आणि कामातून आपोआपच प्रदर्शित होते। सर, आपणाकरिता मी थोडासा कविता लेखनाचा प्रपंच केलेला आहे। कवितेचे शीर्षक आहे जुने दिवस परतणार नाही। 32 वर्षांच्या सेवेचा काळ कसा गेला कळलाच नाही। 32 वर्षांच्या सेवेचा काळ कसा गेला कळलाच नाही। आठवणींच्या कप्प्यांतले ते अनुभव आता मिळणार नाही। नागपूर ते सालवा, सालवा ते नागपूर, रोजचा प्रवास आता घडणार नाही। रविवारची मजा आता इतर दिवशी कळणार नाही। स्पोर्ट्स रूम मधले साहित्य आता आपल्याशी संवाद साधणार नाही। सदैव सोबतीला असणारे टिफिन बॉटल आता परत बॅगेत जाणार नाही। क्रीडा स्पर्धांसाठी होणारी धडपड आता पुन्हा जमणार नाही। क्रीडा स्पर्धांसाठी होणारी धडपड आता पुन्हा जमणार नाही। त्या गप्पा गोष्टींची मेजवानी आता पहिल्यासारखी रंगणार नाही। पगाराची उत्सुकता आता पेन्शन मध्ये राहणार नाही। पगाराची उत्सुकता आता पेन्शन मध्ये राहणार नाही। मनाने कितीही समजावले तरी जुने दिवस परतणार नाही। अवघ आयुष्य शाळेतील आठवणींचे घरच्या 4 भिंतीत मावणार नाही। अवघ आयुष्य शाळेतील आठवणींचे घराच्या 4 भिंतीत मावणार नाही। चुकल्यासारखं वाटेल, पण काय चुकतंय तेच कळणार नाही। आठवणी
आठवणींच्या कप्प्यांतले ते अनुभव आता मिळणार नाही. मनाने कितीही समजावले तरी जुने दिवस परतणार नाही, जुने दिवस परतणार नाही. तर माणसं नेहमी जवळ येतात व दुराग्रहाने दूर जातात. आपण विचाराने नेक होता म्हणूनच आपल्या विचारांशी बहुसंख्य लोक जोडली. आपल्यासोबत काम करण्याचा उत्तम आनंद मिळाला. दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी झालेली गार्ड ऑफ ऑनर परेड ही आपल्या दोघांतल्या ताळमेळ आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगचं मूर्तिमंत उदाहरण होतं. सर, माणसं पदानं नाही तर उत्तम कार्याने व उत्तम विचाराने मोठी होतात, हे निर्विवाद सत्य आहे. कुठलीही आसक्ती न ठेवता आपण एक शिक्षक म्हणून दिलेली सेवा निश्चितच दिलीपाची तेजोमयता म्हणून सर्वांच्या स्मृतीत राहील. करिता आपले मनपूर्वक